Please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ यमू मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय दोन वेगळ्या पद्धतीने हापूस आंबा वर्षभरासाठी कसा स्टोर करायचा ते। आंबा स्टोर करण्याची पद्धत अगदीच सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हापूस आंबा स्टोर करण्याची पहिली पद्धत बघू। त्यासाठी इथे मी 3 हापूसचे आंबे घेतलेत। हे आंबे पिकलेले आहेत पण कडक आहेत। हापूस आंबा स्टोर करण्यासाठी असेच कडक आंबे लागतात। हे 2 आंबे बाजूला ठेवून एक आंबा कसा सोलायचा बघू। हा देठाकडचा भाग काढून टाकायचा आणि कोयीच्या आडव्या बाजूला काप मारायचा। कापलेली फोड हातात घेऊन त्याला सुरीने उभ्या आडव्या चिरा देऊन चौकोनी फोडी करायच्या। आता फोडीचा खालचा सालीकडचा भाग खालून वर दाबायचा, म्हणजे या चौकोनी फोडी वेगळ्या होतात। ह्या वेगळ्या झालेल्या फोडी सुरीने किंवा चमच्याच्या साहाय्याने सालीपासून अलगद काढून घ्यायच्या। हे बघा कसे अशा चौकोनी सेपरेट फोडी पडतायत। ह्या सगळ्या फोडी सालीपासून काढून झालेत। आता दुसरा भाग पण त्याच पद्धतीने काढून घ्यायचा। त्यालाही अशा उभ्या आडव्या चिरा मारून फोडी काढून घ्यायच्या। या दुसऱ्या मोठ्या फोडीचे पण चौकोनी तुकडे अलगद बाजूला काढून घेतलेत। आता हा उरलेला कोळीचा उभा भाग घेतलाय आणि त्याच्या हाताने साल काढून घेतली आणि उभ्या आडव्या चिरा देऊन सुरीने त्याचा अलगद फोडी बाजूला करायच्या। हे पहा, ह्या फोडी काढून झालेत। आता याच पद्धतीने उरलेल्या 2 आंब्याच्या मी फोडी करून घेते। आपण घेतलेल्या 3 आंब्याच्या चौकोनी फोडी करून तयार आहेत। आता एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये ह्या फोडी टाकून घ्यायच्या। आता ह्या फोडी वर्षभर अशाच राहाव्यात, काळ्या पडू नयेत म्हणून प्रिझर्वेटिव्ह म्हणून 2 टेबलस्पून बारीक केलेली साखर टाकली। ती फोडींना सगळ्या चांगली व्यवस्थित लावून घ्यायची। यात आपण कुठलाही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह टाकणार नाही। आता या फोडी झिपलॉकच्या बॅगेत स्टोर करायच्या। झिपलॉकमध्ये स्टोर केल्याचा फायदा म्हणजे त्यांना फ्रीजरमध्ये जागा जास्त लागत नाही। उभ्या आडव्या ह्या झिपलॉकच्या बॅगा कशाही आपल्या सोयीनुसार आपण ठेवू शकतो। झिपलॉकची बॅग उघडून ते इकडे तिकडे घसरू नये म्हणून एक छोट्या पातेल्यात ठेवले। आता त्यामध्ये आंब्याच्या फोडी घालायच्या। ह्या सगळ्या फोडी घालून झालेत। आता पातेले काढून हे सपाट जागेवर त्याला व्यवस्थित पसरून घ्यायच्या फोडी आणि त्याच्यातली ही हवा सगळी अशी काढून घ्यायची दाबून आणि लॉक बसवून टाकायचं। हे व्यवस्थित लॉक बसवायचं, नाही तर फोडी बाहेर येतील किंवा हवा आतमध्ये जाईल। हे हवा काढलेली आहे। आता हे एका छोट्या प्लेटमध्ये हे झिपलॉकची बॅग ठेवून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची सेट होईपर्यंत। याला सेट व्हायला अंदाजे 24 तास लागतात। आता ही आंब्याची प्लेट थोड्या वेळासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची। तोपर्यंत आंबा स्टोर करण्याची दुसरी पद्धत बघू। या पद्धतीसाठी पण मी हे 3 पिकलेले आणि कडक असे हापूसचे आंबे घेतलेत। आता यातला एक आंबा आपण सोलायचा। हा देठाकडचा भाग काढून टाकला आणि आता याची हाताने साल काढायची। हा वरचा भाग सालीचा थोडासा सुरीने मोकळा करून घ्यायचा। सगळी साल काढून घ्यायची। ही साल सगळी काढून झाली। आता आंब्याला उभ्या चिरा द्यायच्या। आता हे उभ्या चिरा देऊन झालेत, आता आडव्या चिरा द्यायच्या। थोड्या थोड्या अंतराने ह्या अशा आडव्या चिरा द्यायच्या, म्हणजे हे चौकोनी तुकडे तयार होतात।
आणि सुरीने अलगद कोळीपासून या फोडी वेगळ्या करायच्या. हे पहा सगळ्या फोडी अशा वेगळ्या होत आहेत. याचप्रमाणे आता उरलेल्या 2 आंब्यांच्या पण मी फोडी करून घेते. हे पहा ह्या 2 आंब्यांच्या पण फोडी तयार झाल्या, म्हणजे एकूण आपल्या 3 आंब्यांच्या फोडी तयार झालेत. आता ह्या मिक्सरच्या भांड्यात फोडी घालायच्या. रस काळा पडू नये म्हणून आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून 1 टेबलस्पून साखर घातली. आता हे साखर आणि रस फोडी फिरवून घेतल्यात. आता हा रस आपण बघू. हा घट्ट वाटतोय थोडासा. आता हे मिक्सरचं भांडं थोडा वेळ बाजूला ठेवू आणि बाउलमध्ये अर्धी वाटी पाणी घेतले. त्यामध्ये आंब्यांच्या कोळी घालायच्या आणि सालीला जो थोडासा आंब्याचा गर राहिलाय तोही सुरीच्या टोकाने काढून घ्यायचा. हे पहा याप्रमाणे मी सगळ्या सालींचा गर काढून घेते. आता पाण्यात ठेवलेल्या कोळींचा पण हाताने दाबून दाबून असा गर काढून घ्यायचा. हे मधून मधून पाण्यात बुडवून घ्यायचे आणि मग सगळाच गर असा काढून घ्यायचा कोळीचा. हे पहा हा गर सगळा निघाला. याप्रमाणे सगळ्या कोळींचा आणि सालींचा गर काढून घेतलाय. आता हा गर आपण मिक्सरच्या भांड्यात जो रस आहे त्याच्यामध्ये घालायचा आणि परत थोडंसं मिक्सरवर फिरवून घ्यायचं. हे बघा मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय. बरोबर आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी झाली त्याची. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही. आता हा बाउलमध्ये काढून घ्यायचा. आता हा आंब्याचा रस किंवा मँगो पल्प पण आपण म्हणू शकतो. हा स्टोअर करण्यासाठी तयार झालाय. हे परत एक दुसरी झिपलॉक घेतली आणि ती पिशवी घसरू नये म्हणून पातेल्यात ठेवली. आता थोडा थोडा त्यात रस घालायचा. हा बाउलमध्ये उरलेला सगळा चमच्यानी रस त्यात घालून घेतलाय. आता तो तळाला सगळीकडे व्यवस्थित सेट करायचा आणि पिशवी बाहेर काढायची आणि त्याचं लॉक सगळं बंद करायचं आणि किंचित उघडं ठेवायचं असं एक हे आणि स्ट्रॉनी उरलेली हवा काढून घ्यायची. अगदी स्ट्रॉ जाण्यापुरताच जागा शिल्लक ठेवली. हे बघा हे हवा काढून घेतली सगळी आणि लॉक पण बरोबर झाले झिप लॉकला. त्यामुळे पल्प बाहेर येणार नाही. आता हा पल्प बॅगेमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचा. झिप लॉकपासून 1.5 इंच मागेच पसरायचा. हा बॅगेचा रिकामा भाग उलटा दुमडून घ्यायचा. आता हे पहिला आपण फोडी करून ठेवल्या होत्या फ्रीजरमध्ये त्याही काढल्या आणि हे त्याच्यावर फोडी ठेवणार आणि हा परत प्लेट फ्रीजरमध्ये ठेवायची. हे बघा फ्रीजरमध्ये प्लेट ठेवलेली आहे आणि मी पहिला तयार करून घेतलेला पण पल्प आहे त्याच्यात फोडी किंवा पल्प. हे 24 तास झालेत. आपण फ्रीजरमध्ये ठेवलेला पल्प आणि फोडी बघा एकदम घट्ट झालेत. परत लगेचच ह्या झिपलॉकच्या बॅग फ्रीजरमध्ये ठेवून द्यायच्या. ह्या फ्रीजरमधल्या हापूस आंब्याच्या फोडी आणि रस आपल्याला वर्षभर हवा तेव्हा आणि हव्या तेवढ्या झिपलॉक बॅग बाहेर काढून वापरता येतात. तुम्हाला ही हापूस आंबा वर्षभर स्टोअर करण्याची पद्धत कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.